पुढची बातमी आहे अमरावतीमधून। अमरावती लोकसभा मतदारसंघातील 3 उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली आहे। निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे। नवनीत राणा, बळवंत वानखेडे आणि दिनेश पूप यांना ही नोटीस देण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये ही तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळते आणि या तिघांना सुद्धा ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। सँडो रजिस्टर आणि उमेदवारांना दाखवलेल्या खर्चामध्ये मोठी तफावत असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही नोटीस या तिघांना सुद्धा बजावण्यात आलेली आहे। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं तर 95 लाखांपर्यंत खर्च करण्याची मुभा जी आहे ती निवडणूक आयोगाने या संपूर्ण उमेदवारांना दिलेली आहे। निवडणूक काळात जर आपण पाहतो, निवडणूक विभागाच्या निरीक्षकांनी जे आहे ते संपूर्ण खर्चाचा अहवाल नोंदवलेला आहे आणि जो त्यांनी अहवाल नोंदवला आणि उमेदवारांनी जो अहवाल दिलेला आहे यामध्ये जे ते मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते। खासदार नवनीत राणांनी तब्बल 1,26,69,69,000 रुपयांचा खर्च केल्याचं निरीक्षकांचं म्हणणं आहे। परंतु नवनीत राणांनी जो खर्च दाखवलेला आहे तो 17,30,000 आहे। दुसरीकडे बळवंत वानखेडेंचं जर पाहिलं तर निरीक्षकांच्या मते बळवंत वानखेडेंनी 58,22,000 खर्च केलेला आहे। त्यांनी जो खर्च दाखवला तो आहे 24,01,000 खर्च आहे। तिकडे जर आपण प्रहारचे दिनेश पूप पाहिले, यांनी निरीक्षकांच्या मते यांचा खर्च 77,13,000 रुपये आहे। परंतु त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे तो 28,47,000 खर्च आहे। त्यामुळे उमेदवारांनी जो खर्च दाखवला यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि त्यानुसार जे ते तिन्ही उमेदवारांना जो आहे तो त्यांनी नोटीसी पाठवलेली आहे। ताळमेळ सध्या कुठेतरी या खर्चाचा आणि निरीक्षकांनी नोंदवलेल्या खर्चामध्ये जुळत नाही। त्यामुळे या खासदार नवनीत राणा असतील, आमदार बळवंत वानखेडे आणि दिनेश पूप या तिन्ही उमेदवारांना ज्या त्या नोटीस सध्या निवडणूक आयोगाने पाठवलेली आहे। तर 8 दिवसात संपूर्ण या खर्चाची जी आहे ती माहिती निवडणूक आयोगाने घेतलेली होती। नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।